पोरांनी हट्ट केला म्हणून आजीने थेट पिझ्झा मागवला आणि पिझ्झावाला तर एक एक पिझ्झा काढून रिधानला देत होता आणि आम्ही सगळे पिझ्झा खायला. पिझ्झा खाता खाता पोरांना कुठं जायचं आहे फिरायला याचा प्लॅन चालू होता आणि पोरं तर पिझ्झाचा मस्त आनंद लुटत होती आणि इतर आया तर टी व्ही बघत बसला होता. आम्ही थेट पोचलो मॉलमध्ये, कारण पोरांना फन गेम खेळायचे होते आणि मस्त मजा करायची होती. मग उन्हाचं बाहेर पण नको म्हटलं आणि इथे ते राघव कार घेऊन निघाला. आम्ही बायका शॉपिंगशिवाय मॉलला कधी येत पण नाही, पण मुलांसाठी इथे आता फिरायला इतकं काही आहे. रायामुळे रायाला घेऊन मम्मा थेट म्युझिकल ट्रेनमध्ये बसली होती आणि ट्रेन तर इतकी भारी वाटत होती आणि हे सगळे वर बसले होते. राया तर तवर झोपी पण गेला होता. पहिल्यांदाच अशा ट्रेनमध्ये बसून असं वाटलं की आपणही लहान झालो की काय. ट्रेनमधून उतरल्यानंतर आम्ही फन गेमच्या दिशेने चाललो आणि रिदान म्हणतोय मम्मा बघ एक्सलेटर आहे तिथे. मग म्हटलं हो हो आपल्याला त्याच्यावरच जायचं आहे. फन गेम्सच्या आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढत होतो तोपर्यंत मुलांना इतका उत्साह होता. तोपर्यंत म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही सॉक्स तरी वेअर करा. आणि राया झोपला होता म्हणून मग मी इथं मस्त त्याला मांडीवर घेऊन बसले होते. तोपर्यंत हे खेळून येणार होते आणि मस्त सॉक्स पिक्स घालून हे रेडी झाले होते. आणि रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी होती आज आणि इथे बर्थडेचे बलून्स लावले होते आणि मी तर आणि इतकी निवांत बसले होते कारण राया झोपला होता. आपल्या किड्ससोबत एक पॅरेंट्स जायला अलाउड आहे आतमध्ये, म्हणून मग राघवसोबत त्याची मम्मा गेली होती आणि रिधानसोबत माऊ गेली होती. आतमध्ये गेल्या गेल्या मुलांना इतक्या साऱ्या गोष्टी दिसतात आणि त्यांना किती खेळू आणि किती नको असं होतं आणि त्यांच्यासोबत माऊची सुद्धा मजा झाली होती आणि माऊ पण खेळायचा चान्स काही सोडत नव्हतं. मुलांना आनंदी बघून असं वाटतं की आपणही लहान झालो आहे आणि आपल्यालाही आनंद होतो आणि ते आपल्याला त्या जाळीतनं बघत असतात की मम्मा मी इथं आहे, मी इथं खेळतोय. खूप मजा करत होती. बाहेर येण्याचा टाईम झाला होता तरी हे येत नव्हते आणि फायनली नाव अनाऊन्स झालं तेव्हा हे बाहेर आले आणि आम्हाला घरच्या दिशेने निघालो. मग म्हटलं आता राया उठला होता आणि आता घरी कधी पोचते असं झालं होतं.